वर्ष बदलू दे, तुमचे नशीब चमकू दे, तुमच्या घरात आनंदाचा दिवा तेवत राहो, प्रत्येक स्वप्न सत्यात येवो, हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाने जाओ। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय शिवराज संकपाळ साहेब, शिवमहिमा कन्स्ट्रक्शन, कसबा वाळवे, शेतकरी सेना विभाग प्रमुख, कसबा वाळवे पंचायत समिती, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील ग्रामपंचायतीने नदी काठावरील धरणावर मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसमोर साचलेला प्लास्टिक कचऱ्याचा ढीग हटवण्याची मागणी प्रवासी वर्गातून व ग्रामस्थांमधून होत आहे। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील ग्रामपंचायत हद्दीतील नदीकाठाजवळील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचलेला असून त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। त्यामुळे नदीकाठी असलेला प्लास्टिक कचरा तातडीने काढून टाकावा अशी मागणी प्रवासी वर्ग व ग्रामस्थातून होत आहे। काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजू वाडेकर यांनी हा कचरा 2 ते 3 वेळा पेटवला होता, पण ग्रामस्थांनी परत एकदा कचरा याच ठिकाणी टाकण्यास सुरुवात केली। त्यानंतर येथे वृक्षारोपण करण्यात आले। हा कचरा नेहमी पेटवल्यामुळे त्याच्यात झळा लागून ही झाडे पूर्णपणे वाळली आहेत। त्यानंतरही येथे कचऱ्याचा पुन्हा एकदा मोठा ढीग साचला आहे। काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कसबा वाळवा गावास भेट दिली होती। त्यावेळी त्यांनी हा कचरा पाहून नापसंती व्यक्त केली होती। कसबा वाळवे ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी मोठमोठ्या शिक्षण संस्था असल्याने या ठिकाणी कसबा वाळवे परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत। या विद्यार्थ्यांना व प्रवाशांना येथून जाताना कचऱ्याच्या ढिगाच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। नदीकाठी साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। तसेच पशुधन व जलचर जीवसृष्टीवरही याचा विपरीत परिणाम होत आहे। पावसाळ्यात हा कचरा वाहून जाऊन शेतजमिनी व नदीमध्ये पसरतो। त्यामुळे नदीकाठावरील 10 ते 12 गावातील लोकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो। सध्या कचऱ्याच्या ढिगाला आग लावली असल्याने त्या आगीच्या धुराचे लोट हवेत पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे। कसबा वाळवे ग्रामपंचायतीने कचऱ्याच्या ढिगाची ठिकठिकाणी CCTV कॅमेरा लावावा व जो कोणी कचरा टाकतो त्याचे रेशनिंग आणि पाणीपुरवठा बंद करावा आणि स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून व ग्रामस्थांच्या मधून होत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।